आता एवढं धनसंपत्ती असल्यावर ते कुठेही राहू शकतात. मूवी स्टार म्हणून येते आणि त्यांना कळत पण नाही की प्रोटोकॉल काय आहे काय नाही. आज काँग्रेसची बैठक होते, काय महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होणार आहे, काय एजेंडा आहे? आज सन्मान्य आमचे अध्यक्ष खरगे साहेबांनी आज बैठक बोलवलेली आहे आणि महाराष्ट्रातले महत्त्वाची मंडळी जी आहे ती त्यांना बोलवलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देखील अशी बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या. मला असं वाटतं ही बैठक जी आहे ही विधानसभेच्या आधीची बैठक आहे आणि लोकसभेचाही थोडासा एक आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल. कुठे अजून आपण इम्प्रूव्हमेंटला काय करू शकतो, कसं करू शकतो याच्याबद्दल चर्चा होईल. स्वागत केलं, मात्र त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला. हास्यास्पद आहे ना. करता लहानाचा मोठा व्हायला किती वेळ लागतो आणि एखादी व्यक्ती एखाद्या अशा बॅकग्राऊंडमधनं मूवी स्टार म्हणून येते आणि त्यांना कळत पण नाही की प्रोटोकॉल काय आहे काय नाही आहे. आता एवढं धनसंपत्ती असल्यावर ते कुठेही राहू शकतात. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल तोडणं आणि मागणं हा ॲरोगन्स चुकीचा आहे असं मला वाटतं. पण त्यांच्या प्रचारादरम्यान देखील त्यांनी असं म्हटलं होतं की 2014ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, आता निवडून आल्यानंतर तरी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेणं गरजेचं वाटतं. काय आता त्यांच्याबद्दल मी खूप जास्त बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. ॲरोगन्स हा चुकीचा आहे आणि चुकीच्या भूमिकेमधनं ते सामोरे जातात. नवीन खासदार आता निवडून आल्यानंतर कार्यालयांचा प्रश्न आहे आहे. अमरावतीमध्ये झाल्यानंतर आता अंबर काळे जे खासदार आहेत त्यांनी देखील वर्धा जिल्ह्यात मागणी केली आहे कार्यालयाची. जे वानखेडे झाले अनिल बोंडे आणि नंतर आता अंबर काळे. नाही, असं आहे की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये ते ठरवलेलं होतं की 2014-15मध्ये हा निर्णय घेण्यात आला. अनंतराव अडसूळ साहेब ज्या वेळेला खासदार होते त्यावेळेला ते इमारत बांधण्यात आलेली होती आणि ती एका वेगळ्या उद्देशाने बांधण्यात आली होती. नंतर असं ठरवलं सगळ्यांनी मिळून की नाही, आपल्याला खासदारांना दिलं पाहिजे कारण खूप लोक येतात आणि कलेक्टर ऑफिस एक सेंटर होतं त्या ठिकाणी. आता नाही द्यायचं आहे तर नाही देत आहेत, दादागिरी करायची दादागिरी करतात. आम्ही आंदोलन केलं तर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्यावर सील लावलं. आम्ही म्हटलं चिंचाखाली आम्ही आमची टेबलं लावू आणि आम्ही बसू. आम्हाला काय लोकांची कामं करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. तेच कार्यालय मागितलं आहे आम्हाला. काही मतदारसंघ, 2 विधानसभा मतदारसंघ आणि 5 तालुके माझ्या कार्यक्षेत्रात येतात असा दावा केला आहे काळींनी. बरोबर आहे ना. तर आता एका आघाडीचे लोक आहेत ते शेअर करू शकतात कार्यालय, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण जर समजा विचारधाराच वेगळी आहे तर त्यांना दुसरं कार्यालय देऊ शकतो. एवढी मोठी बिल्डिंग आहे आमची अमरावतीची, कोणी पण देऊ शकतं. बघा, ॲरोगन्स हा खूप आहे त्यांच्यामध्ये आणि त्या ॲरोगन्समध्ये ते अजूनही चालतात. इतकी दादागिरी, इतकी दडपशाही. मी म्हटलं काल की समजा आदरणीय खासदार बळवंत वानखेडे साहेबांच्या जागेवर जर माझी खासदार नवनीत राणा असता तर तमाशा किती झाला असता. लाडली योजना महाराष्ट्रात सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. 1000 नाही, आता जर ते सक्सेसफुली करू शकत असतील तर त्यांनी याच्या आधी का नाही केलं. म्हणजे मध्य प्रदेशच्या इलेक्शनला होऊनही एवढे वर्ष होऊन गेले, एवढे महिने होऊन गेले. आत्ता ऐन 2 महिन्यावर इलेक्शन आलं आहे आणि आत्ता ती अनाऊन्समेंट करायची म्हणजे ते फक्त इलेक्शनला सामोरे ठेवून करण्याचा प्रयत्न आहे. नाहीतर त्यांना काही घेणं देणं नाही आहे महिलांच्याबद्दल, असं नक्कीच आहे. नाही, मला काही ठाऊक नाही.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.